जिथे सत्य तिथे आम्ही मार्गदर्शन केलं. असंच सदैव खंबीरपणे तुम्ही आमच्या सोबत राहिला तर निश्चितच या कलिना विधानसभेमध्ये शिवसेनेशिवाय कुणाचाच भगवा फडकणार नाही. आणि हीच खरी आपल्या सगळ्यांच्या वतीने बाळासाहेबांना आदरांजली. यानंतर आपले आणखीन एक सत्कारमूर्ती सगुणदादांना मी विनंती करेल की आपण सुद्धा व्यक्त व्हायचे. आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभू, आज ज्यांचा जन्मदिवस आहे आणि ज्यांच्या जन्मदिवशी माझा योग आलाय खरोखरच की सत्कार घेण्याचा, असे बहुमूल्य असे व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना प्रमुख वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर आजचे प्रमुख आज चौरस कशाचे अरुण जगताप साहेब, त्याचप्रमाणे देसाई मिनल तुर्डे, त्याचप्रमाणे आमच्या विभाग प्रमुख अश्विनीताई भोसले, तसेच माझे सहकारी राजू नाईक, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक दिनेश कुबल, माजी नगरसेवक संजय तुर्डे आणि विधानसभा प्रमुख मामा आणि मांजी असे आणि इतर सर्व विधानसभा प्रमुख, महिला पुरुष शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख, सर्व महिला पुरुष आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सत्कारासाठी आलेले सर्व शिवसैनिक, माझे मित्रमंडळी, भाऊबंध आणि बहादूर सर्व कार्यकर्ते, आज खरोखर माझं या ठिकाणी सत्कार होतोय. हा सत्कार अश्विनीताई या ठिकाणी यांनी जो आयोजित केला, खरोखर तर धन्यवाद देतो. कारण का तर त्याने मला जे इथे कोणी प्रमुख नसताना सुद्धा अश्विनीताई ही एकमेव व्यक्ती होती की जास्तीत जास्त पाठीशी उभं राहून, म्हणजे नेता म्हणून कोणतरी आधार लागतो. काम करणारे बरेच असतात पण एक आधार लागतो, ते आधारस्तंभ म्हणजे अश्विनीताई भोसले होती. तसेच आणि मंत्री योगेश कदम साहेब होते आणि शिंदे साहेबांनी एक जी व्हिजिट दिली, ती ऊर्जा घेऊन ज्या कार्यकर्त्याने जे मला जिंकण्यासाठी प्रयत्न केले आणि जे ऊर्जा घेतल्यामुळे जे कामाला लागले, त्यामुळे हा विजय माझा नसून प्रत्येक मतदाराचा, प्रत्येक शिवसैनिकाचा, प्रत्येकाचा या ठिकाणी भाग आहे. ते स्वतः मी नसून स्वतः नगरसेवक ते आहेत असं मी समजतो. कारण ते नसते, ते लढले नसते, त्याने जर ही ऊर्जा दिली होती. प्रस्थापिताविरुद्ध लढणं मगाशी सांगितल्याप्रमाणे खायची गोष्ट नव्हती. मी 2 महिने इथे येऊन प्रवेश केला होता. सगळे नौके होते नवीन असताना सुद्धा, आणि समोरचं बलाढ्य म्हणजे सगळ्या बाबतीत यंत्रणा सगळी तयार होती. साम दाम दंडभेद आणि समजावणं, भावनिक आवाज करणं आणि त्यांना पुष्कळ अशी गॅरंटी होती की आम्ही जिंकणारच, अशी माज होता. तर या ठिकाणी माज तुम्ही नाही तर या सर्व कार्य शिवसैनिकांनी उतरवला. हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं भाग्यवान, मला विजयी केलं, हे महत्त्वाचं मी या ठिकाणी मानतो. आणि खरोखरच आणि दाखवून दिलं एकीचं फळ काय फळ असतं. ते एकीचं फळ फळ म्हणतात, त्याचं फळ आहे. हे फळ मला मिळालंय, त्याचा मी खरोखर मी तुमचा ऋणी आहे. आणि विभागात जी काही कामं होणार आहेत, जे कामं करण्यासाठी रोजच्या दैनंदिन जीवनासाठी सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत जे काय महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं असतात, वॉटर मीटर गटर असो की झोपेपर्यंत दिवाबत्ती असो, अशी अनेक जी कामं आहेत ती विभागाने मी करणार आहे आणि करून दाखवणार आहे. हे तुम्हाला मी वचन देतो. आणि प्रत्येक कार्य काही समस्या असेल, मला भेटल्यानंतर असं कोणी जाणार नाही की मला तो नाराज होऊन किंवा असं केला. पूर्वीचा सुद्धा लोकांना अनुभव असेल आणि आता सुद्धा मी तुम्हाला गावी देतो. ही प्रत्येक गोष्ट मी पूर्ण करणार आहे, याची मी तुम्हाला गावी देतो. विकास आपल्याला करायचा आहे. तुम्ही सर्व आपण एकत्र या, एकत्र येऊन मला काही सूचना असतील त्या करा, माझ्या तुम्ही काय गायडन्स करा. मी तुमचं ज्ञान घेऊ शकतो, माझं तुम्हाला वाटू शकतो. आणि हा विभाग आपल्याला एकच आहे, त्या विभागामध्ये यंत्रणा चांगली बांधणी करून, पक्षाची बांधणी करून आणि विभागातल्या सर्व कार्याची बांधणी करून विभागात ज्या काही अडचणी आहेत त्याची समस्या आपण एकत्र मिळून सोडूया. आणि ही सोडून घ्यायची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. आणि खरोखर यावेळी माझा हातभार तुम्ही लावलात, मी तुमचा ऋणी आहे, आयुष्यभर ऋणी राहील एवढं मी सांगतो. त्याचप्रमाणे वाकोला सेनंती रोडचे फेडरेशनमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत, ते सुद्धा आमच्या बरोबर आहेत. त्याच्या मार्गदर्शन मोलाचं लागणार. कारण सोसायटीचे रस्त्याचं सुसज्जीकरण करण्यासाठी, हा विभाग कसा स्वच्छ राहील याचं करण्यासाठी माझ्या पाठीशी मला एक मोठी शक्ती मिळाली आहे. त्यांना बरोबर घेऊन मला या विभागाला सूचना मिळाल्यानंतर मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि जास्तीत जास्त कसा विभाग चांगला राहील हा मी प्रयत्न करेन. कारण पुढच्या परत 5 वर्षात मला त्याची पोचपावती मिळणार आहे. एवढं बोलून अधिक न बोलता, अधिक न वेळ घेता, कारण पाहुण्यांना बाहेर जायचं असल्याकडे मी अधिक न बोलता थोडक्यात 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवप्रभूंना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, धर्मवीर दिघे साहेब यांना अभिवादन करून, तसंच
आज ज्यांची जयंती आहे, प्रत्येक मराठी माणसाच्या तनामध्ये आणि मनामध्ये रुजलेले आपले सर्वांचे हिंदू हृदय सम्राट सहस्त्रपती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन, तसंच आपले मुख्य व आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा आज इथे उपस्थित सर्व प्रमुख व्यासपीठ देसाई साहेब आहेत, जगताप साहेब आहेत, श्री थोडे वहिनी, सगुन दादा, आमचे थोडे साहेब, आमचे कुबल साहेब, आणि खास करून ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय ती महिला शक्ती, महिला भक्ती, महिला शक्ती, आणि वाकोल्यामध्ये नव्हे तर पूर्ण ह्या विधानसभेमध्ये गाजलेली आमची ताई अश्विनी भोसले ताई, खरं मनापासून तुम्ही ताई तुमचा मी आभार व्यक्त करतो मनापासून. आज जरी तुम्ही सत्कारचा हा कार्यक्रम घेतला असेल तर माझ्यासाठी हा कार्यक्रम जो आहे तो उपकाराचा आणि आभाराचा आहे. आभाराचा कार्यक्रम अशासाठी आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय आपला सर्व पक्ष, शिवसेना पक्ष, तसंच तुम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी आणि आमच्या शाखेतले सर्व पदाधिकारी यांनी मोठं मन दाखवलं. ज्या दिवशी मला तिकीट घेतली तेव्हापासून जे मनातले सर्व हेवे दावे होते सर्व दूर सारून सर्वांनी मला असा प्रतिसाद दिला की राजू आमच्यासाठी नवीन नाही, राजू आमच्यासाठी पक्षामध्ये जुना माणूस आहे आणि त्याला जिंकून आणायचं आहे, हे सर्व स्वप्न बघितलं. दुसरा आभाराचा दिवस असा आहे की बोलतात ना, मनाने मोठा आपल्या पुढच्या राजकारणात ताट देणारा म्हणजे आमचा दिनेश भाऊ कुबल, पडद्याच्या पाचचा हिरो म्हणजे कृष्ण. आणि मोठ्या मनाने शिंदे साहेबांनी जेव्हा त्यांना सांगितलं दिनेश तुला लढायची आहे, तर म्हणले दादा मी माझं ताट हे राजूला देणारा, राजूला लढवणार आहे. कारण राजूने आणि राजूच्या टीमने जेव्हा राजू शाखा प्रमुख होता 2017 साली तेव्हा 22 कॅन्डिडेट होते. 22 कॅन्डिडेट मधनं राजूच्या टीमने आणि आमच्या पदाधिकारीने, अजून बाकीचे लोक आले नाही, म्हणजे आमच्या आर्य आहे, उदय आहे, भरपूर लोक असे, नंदू आहे, रवी वगैरे, यांच्या मानाला शब्दाला मान ठेवून मला तिकीट दिले आणि आम्ही सर्व म्हणजे हे लोकांनी मला निवडून दिलं. या टायमाला मी राजूला निवडून देणार असा शब्द त्यांनी आपले जे उपमुख्यमंत्री साहेब त्यांना बोललं. हे धाडस साहेब खरोखर तुमचे मनापासून आभार. आजचा दिवस हा बाळासाहेबांचा दिवस आहे, मराठी माणसाचा दिवस आहे, महिलांचा रक्षणाचा दिवस आहे, हिंदुत्वाचा रक्षणाचा दिवस आहे, कामगारांचा दिवस आहे, युवा पिढीचा दिवस आहे. कारण आज बाळासाहेबांची जयंती आहे. दुसरा विषय होता उपकाराचा. उपकार अशासाठी बोलत ताई की उपकार आयुष्यामध्ये मी कधी विसरू शकत नाही. जो भरोसा, जो विश्वास माननीय शिंदे साहेबांनी माझ्यावर ठेवला, त्या विश्वासाला धरून आज आपल्या शाखेच्या वतीने जेवढ्या महिला होत्या ना, हे कंबर कसून कुठचाही खाण्यापिण्याचा विषय न करता दिवस रात्र आपल्यासाठी, आपल्या धनुष्यबाणासाठी इकडे गल्लीमध्ये फिरत होते. कुठचंही जेवण नसेल, जेवण असेल नसेल, कधी कोणीची तक्रार नाही. आणि त्या महिला पूर्णपणे 100% माझ्या पाठीशी उभे होते, पक्षाच्या पाठीशी उभे होते. आणि आजचा सत्कार खरा तुमचा आहे. आज तलवार दिली, ही तलवार ही मावळ्याच्या हातात असते, शिवाजी महाराजांच्या असते. पण 15 दिवसा अगोदर आमची हेमाताई इथे बसलेली आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा तलवारीसारखा गल्लोगल्ली फिरत होता, गल्लोगल्ली फिरत होता आणि आपल्या पक्षाचं काम करत होता. ही तलवार आपल्या समोर सर्व बसले, पुरुष आणि महिलांच्या रूपामध्ये. सर आज 9,000 मतदान जे मिळालंय हे फक्त राजू नाईकचं नसून हे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या, कारण लाडकी बहिणीचा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर होता. 9,000 मतदान जर मिळालं असेल तर आपल्या महिला जिथे बसलेल्या आहेत यांनी रक्ताचं पाणी केलेलं त्याचं ते 9,000 मतदान आहे. आणि 9,000 मतदान जर मिळालं असेल तर आमचा गोरगरीब इथे आपल्या सर्व कार्यकर्ते उभे आहेत, कुठची पैशाची लालसा न ठेवता. कारण प्रत्येक ठिकाणी काय होतं, बाजूलाच बिल्डिंग आहे, आवाज पोहोचत पण असेल. सतत 10 दिवस कमीत कमी नाही म्हटलं तरी प्रत्येक लोकांना जेवण वाटण्याचं काम आलं. जेवण दिलं पाहिजे, पण कधी, जेव्हा कुणाला गरज असते. ज्या टायमाला झाली आमच्या विभागामध्ये झोपडपट्टी तुटली होती, लोक रस्त्यावर आली होती, भगुबा आहे की नाही आमचा,
बघू कुठे डेकोरेटरचा रस्त्यावर आले होते, हे साधं खिचडी पण घेऊन नाही आले, पण ती लोक आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी लोकांना जेवण वाटत होते, हे लोकांना कळून चुकलंय. तर ठीक आहे, बोलतात ना, काही आपला मित्र पक्ष थोडासा दुःखी होता, आमच्या संजय इथे आलेले आहेत, काही लोकांनी काम पण केलं, त्याचं नाकारता येणार नाहीये. जसं बोलतात ना की हमें तो अपने लुटा गैरोगे का दमता, जहाँ कश्ती मेरी वहां डूबी मेरे पास माल पानी कम था, लक्षात घ्या. लेकिन माल पानी कम था, फिर भी मैं इतना बताना चाहता हूँ कि माल पानी कम था, लेकिन सामने वाला जो कैंडिडेट था उसका पानी निकालने का काम अपने सब कार्यकर्त्यों ने किया. अरे मैं हा उपकार कधी विसरू शकत नाही, म्हणून बोललो आज माझ्यासाठी आभार आणि उपकाराचा दिवस आहे. तर जास्त वेळ घेणार नाही, बोलण्यासारखं भरूच आहे, बरंच एकदम. तुम्ही पण आले मान्यवर, फक्त एवढंच सांगेन की आता आमचा जो रोल असेल, आता आम्ही कटिबद्ध आहोत आमचा पक्ष वाढवायला, आम्ही पक्षासाठी काम करू. नाव आय विल बी अ किंग मेकर. आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही सारी टीम पूर्ण, कोणी आमचा कॅन्डिडेट असो, म्हणजे विधानसभा असो किंवा काय असो, कुठचे आपले निवडणूक असो, तर आम्ही किंग मेकरचा रोल मध्ये बजावणार. एवढा सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. आणि नक्कीच पक्षाची वाढ कशी होईल ते आम्ही आमचे दिनेश भाऊ आणि मित्र मिळून करू, आणि कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असं मी आज आश्वासन देतो. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विसरलो होतो ताई, जेव्हा इलेक्शनची सुरुवात झाली तेव्हा 2 व्यक्तींचं मी नाव घ्यायला ते विसरलो. आमची महिला शाखा प्रमुख होते प्रियाताई, त्यांच्या घरी यांचा कुकर स्फोट झाला होता आणि पूर्ण त्यांच्या पुरा बॉडीला एकदम बॉईल्स वगैरे आले होते आणि अशी कंडिशन होती. तर त्या बाईने एक दिवस पण न घरी राहता आपला प्रचार केलेला आहे. दुसरे आमचे कुंडुलकर ताई आजारी असताना पण कुठचंही हे न करता त्यांनी केलंय. तर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. जोरदार टाळ्या. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजशिव छत्रपती, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब, तसेच युवा नेतृत्व श्रीकांतजी शिंदे साहेब यांना सस्ने जय महाराष्ट्र. तसेच उपस्थित व्यासपीठावर आजचे आपले मुख्य पाहुणे सन्माननीय जगताप साहेब, देसाई साहेब, आपली नारी शक्ती, आपण त्यांना सगळ्यांनी संबोधलं ते आपले अश्विनीताई भोसले, सगुण दादा, बाळाभाऊ, कुबल भाऊ, तसंच तुरडे साहेब, सॉरी राजूभाऊ, तसेच आमचे मामा आणि हेमची बाई, सगळ्यांना माझ्याकडून सस्ने जय महाराष्ट्र. अजून तेवढी सवय नाही आहे, सगळ्यांची नावं हळूहळू पाठ होतील, तुम्ही सांभाळून घ्याल ही अपेक्षा. मला असं वाटतं जसं मामा बोलले की तुमचा जो कॉन्फिडन्स होता तो कामाचा तर होता, तेवढाच आमचे कार्यकर्ते, महिला शक्ती यांच्यावर देखील होता. कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती, ही टीमवर्क असतं. आणि मला अभिमान आहे आमच्या सगळ्या महिला पुरुष कार्यकर्त्यांचा की आज त्यांच्यामुळे आम्ही 2017ला तुरडे साहेब आणि आता मी इथे आम्ही आज आहोत मानाने. कारण झोकून देऊन काम करणं, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता. कारण आपण बरेच वेळा बघतो संघटनेमध्ये माझं नाव नाही, माझा फोटो नाही, मला बोलवलं नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा फार भाव केला जातो आणि त्यामुळे बरेच वेळेला काम करताना अडचणी येतात. परंतु माझ्या प्रभागात क्वचितच अशा गोष्टी करतात, कारण प्रत्येकाला एकदा जबाबदारी दिली की ते कायम त्यांना तेच लक्ष असतं की हे झालं पाहिजे. आणि 15 दिवस सगळ्यांनी झोकून देऊन काम केलं. महिला गल्ली गल्लीमध्ये फिरला आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या पक्षाचं काम आणि लाडक्या बहिणी, आज सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे, आज महायुतीमधून जी कामं होणार आहेत किंवा होत आहेत, याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम मला असं वाटतं लाडक्या बहिणींनी केलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि आजच्या दिवशी आमचा सगळ्यांचा सन्मान होत आहे. आज आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही सगळेजण आज इथे उपस्थित राहिलेला आणि तुमच्या सगळ्यांच्या मार्फत आज आमचा सत्कार सोहळा होतोय, याबद्दल देखील मी खूप खूप धन्यवाद देते. आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमधून तसेच प्रभाग क्रमांक 166 मधून
चांगल्यातले चांगले कामं होतील याची मी तुम्हाला ग्वाही देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर सन्माननीय आशिष देसाई साहेब, पूर्व विदर्भ समन्वयक आणि कल्याण विधानसभा निरीक्षक यांना मी विनंती करेल की आपण मार्गदर्शन करावं. सर्वांना माझं जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर आनंद दिघे साहेब, आज आपल्या बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. त्या दिवशी आपण हा सत्कार समारोह ठेवला आहे आणि मला असं वाटतं मंचावर उपस्थित आज आपल्याजवळ 2 नगरसेवक आहेत आणि एक नगरसेवक जे आहेत ते जवळपास निवडून आलेलेच आहेत. त्यांना 9,000 वोट मिळाले, मतदान मिळालं. मी ज्या प्रकारे इथे सगळं बघितलं, ज्या निरीक्षण केलं आहे त्याप्रमाणे 8,000वरती सुद्धा लोक निवडून येतात. त्यांना 9,000च्या वर मतदान पडलं. पण समोर जी शक्ती होती ती मला असं वाटतं, ते नाव घ्यायला नको, फार राजकारणातलं मोठं नाव आहे, त्यांचे चिरंजीव उभे होते आणि त्यामुळे कदाचित कुठेतरी आपल्याला वेळ कमी पडला, बाकीचे काही विषय असतील ते नंतर बघू आपण. पण यापुढे जे नगरसेवक इथे निवडून आलेले आहेत, मान्यवर निवडून आलेले आहेत, जनतेची त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहे आणि ते सर्व अनुभवी नगरसेवक आहेत. संजय तुर्डेजी नगरसेवक राहून चुकले आहेत, मिनलताई तुर्डे त्यांच्यासोबत आहेत आता नगरसेवक, सगुण नाईक साहेब सुद्धा नगरसेवक राहून चुकले आहेत, बरोबर नाईक साहेब, आणि आपले दळवी साहेब सुद्धा नगरसेवक राहून चुकले आहेत आणि कुबल साहेब, दिलीप कुबलजी सुद्धा नगरसेवक राहून चुकले आहेत. आणि मला असं वाटतं की या पूर्ण पट्ट्यामध्ये भरपूर काम करायची गरज आहे. कधी कधी असं असतं की काही पक्षामुळे वरनं तुम्हाला मदत मिळते, नाही मिळत, निधी मिळतो, नाही मिळत. आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, या केंद्र सरकारमध्ये सुद्धा आपलं सरकार आहे, महाराष्ट्रात माहीत होतं सरकार आहे आणि आता नगरसेवक पण आपले आहेत. त्यामुळे निधीपासनं प्रत्येक गोष्ट ही आपल्याला व्यवस्थितपणे मिळणार आणि मला असं वाटतं या पूर्ण विभागाचा कायापालट होणार अशी अपेक्षा आपण नगरसेवक साहेबांकडनं ठेवू शकतो. आणि निश्चितच पुढे आपण अशा प्रकारे काम केलं पाहिजे की ती कामाची चर्चा झाली पाहिजे. सॅम्पल प्रोजेक्ट जसे करतो कॉर्पोरेटमध्ये तसे काही सॅम्पल प्रोजेक्ट आपल्या विभागात आपण केले पाहिजेत. इथे मला वाटतं दोन्ही विभाग प्रमुख उपस्थित आहेत, महिला आणि पुरुष विभाग प्रमुख. अश्विनीताई, त्यांचं मी काम बघितलेलं आहे, त्यांनी भरपूर जोरदार काम केलेलं आहे इथे आणि बरेचसे उपविभाग प्रमुख सुद्धा इथे जोरात काम करत होते, शाखा प्रमुख काम करत होते. मला असं वाटतं आपण कुठेही कमी पडलेलो नाही आहे आणि याच लोकांनी समोर बसलेले तुम्ही सुद्धा सर्व मान्यवर, मला असं वाटतं की आपण फक्त अपेक्षा समोरच्याकडनं ठेवण्यापेक्षा, जसं म्हटलं आहे गांधीजींनी, बी द चेंज यू वॉन्ट टू सी, तर तुम्ही तो बदल जो आहे, जो बदल तुम्हाला बघायचा आहे, पहिले बदल तो तुमच्यात घडवून आणा. आज आपल्याकडे एवढ्या योजना आहेत. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जनकल्याण कक्ष, सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याकरता शासन आपल्या दारी. लोक आधी दारोदारी फिरायचे हो, गव्हर्नमेंटमध्ये इकडे जा, तिकडे जा, हे जा, पण कोणाचे कामं होत नव्हते. इथे शिंदे साहेबांनी दारोदारी अगदी प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम घेतले. आज आपण जेव्हा नगरसेवक होतो, आपण जेव्हा या पदांवर येऊन बसतो, अगदी साप्ताहिक मीटिंग, महिन्याच्या महिन्याला काही मीटिंग मुख्य पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या विभागातली कामं, आपल्या वेटाळातली कामं, कार्यक्रम कसे राबवायचे, वर्षभराचं तुम्ही एक कॅलेंडरच काढून घ्या की हे कार्यक्रम आहेत का, दिवाळी, दसरा, होळी, सगळे तुम्ही कसे सामूहिक प्रकारे व्यवस्थित मनवू शकाल तुम्ही ते बघा. कारण त्याला काही आचारसंहिता नसते तेव्हा तुम्ही अगदी आनंदाने ती सगळे लोकांसोबत संपर्क साधून छान प्रकारे करू शकता. आणि कुठेतरी आपल्या जे मित्र पक्षातले लोक आहेत, आता मित्रपक्ष कधी कधी शत्रुपक्ष सुद्धा वाटतो, पण कधी कधी त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. मला असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मी नागपूरमधनं आहे, आम्ही आमच्या डोळ्यात एकच बघतो त्यांचं काम कसं आहे. सकाळी 7 वाजता उठतात तर 2 तास ते निश्चित देतात. ते 2 तास प्रत्येक त्यांचा स्वयंसेवक म्हणजे काय, तो स्वतःहून काम करतो, त्याला कोणी सांगत नाही, त्याच्या मागे कोणी बसलेलं नाही मशीन किंवा एखादं असं त्याला ऑर्डर मिळत नाही, तुला हे करायचं आहे, ते करायचं आहे. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आपल्या पक्षात सुद्धा शाखा आहे, संध्याकाळच्या ज्या आपल्या शाखा आहेत शिवसेनेच्या, त्या साहेबांच्या काळात त्यांच्या जयंतीनिमित्त आपण असं
ठरवून घेऊ की ते त्या काळात जशा शाखा चालायच्या तसे लोक येऊन बसायचे, तिथे वाचनालय असायचे छोटे मोठे जे काही असो, कोणी आपल्या घरनं पुस्तक आणून डोनेट करू शकता का, तिथे 4 लोक येऊन चर्चा करू शकतील का, देशाचा विकास कसा होऊ शकतो, आपल्या एरियाचा विकास, विभागाचा विकास कसा होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही तुमचा असा एक गठ्ठा प्रत्येक पदाधिकाऱ्यात असला पाहिजे जो नगरसेवकांकडे ते कामं घेऊन येईल की साहेब आमची कामं करून द्या. आणि इथे सर्व आपण एकच आहोत, जेव्हा काम करतो तेव्हा पूर्ण यंत्रणा जी आहे आम्ही सुद्धा आहोत. जर तुम्हाला सचिवांपर्यंत पोहोचवायचं आहे, सगळ्यांना इथे व्यवस्थित ॲक्सेस आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठे लागतो, इथे जगताप साहेब आहेत, आम्ही सोबतच लोकसभा निरीक्षक होतो, मला वाटतं त्यांच्याकडे रामटेक होतं, माझ्याकडे भंडारा गोंदिया दिलं होतं लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला. हे सगळे लोक आपल्या पाठीशी आहेत, दीपक सावंत आहेत आपल्या पट्ट्यात कामाला, असे बरेच लोक आहेत, मान्यवर आहेत. असं काम करा की ज्याच्या चर्चा होईल, असे सॅम्पल प्रोजेक्ट करा ज्याच्या बातम्या बनतील. आणि मी स्वतःच्या डोळ्यात देखत काही ज्या गोष्टी बघितल्या आहेत. तुमच्या या पट्ट्यामध्ये एअरपोर्ट येतो. एअरपोर्ट म्हणजे काय, परदेशात येणारी लोक, टुरिस्ट लोक आहेत, ते पहिले वरनं बघतात, फ्लाईट लँड व्हायच्या आधी कित्येक लोक पिक्चर काढतात. त्याला स्वच्छ करा. आणि कसं करायचं स्वच्छ, म्हणजे फक्त कचरा एक तर स्वतःपासून थांबायला सुरुवात केली पाहिजे. मी कचरा फेकताना मला कॉन्शियसला वाटलं पाहिजे, अरे मी डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे, तो खाली टाकायला नको. तुम्ही सिंगापूरमध्ये जा. आज मी आपल्याला नाही बोलत आहे, पण बरीचशी जी लोक आहेत त्यांना समजवायची गरज पडते आता की बाबा पान खाऊन थुकू नका, तुम्ही इथे कचरा फेकू नका. हे कुठेतरी इतकं स्वच्छ करा त्या एरियाला की सिंगापूरमध्ये तुम्हाला कुठे कचरा फेकायची इच्छा होत नाही, दुबईमध्ये कचरा फेकायची इच्छा होत नाही, तसं इथे झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं निश्चितच सर्वजण मिळून आपण हे सर्व काम, नगरसेवक आपल्याकडे 2 आहेत, तिकडे राजू नाईक आहेत, ते नगरसेवकांसारखंच काम करतील, त्यांना पक्ष एवढा बळ देईल. मला असं वाटतं महाराष्ट्राचे कुलस्वामी आणि तुळजाभवानीला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य देवाचे छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदूंचे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या सर्वांना वंदन करून आणि खास करून मी अश्विनीताई भोसले आणि संजय भोसलेंचा मी आभार मानतो की तुम्ही जे नवरसेवक निवडून आले त्यांचा सत्कार आजच्या चांगला पवित्र दिवशी ठेवला आहे. ह्याच्यापेक्षा मोठी भाग्य नाही, ह्याची मोठी चांगली गोष्ट नाही आहे. म्हणून तुमच्या दोघांना मी धन्यवाद देतो. खरं आज कार्यक्रमाचं भरपूर आहे. सगळ्या जणांना काय पुढे काय कार्यक्रम आम्हाला जायचे, 1-2 कार्यक्रमाला ठाण्याचं जायचं, पण ठीक आहे. जेव्हा वसा घेतलं समाज करायचा तर पाहून जाऊ शकत नाही. पण आज हे माझं भाग्य आहे की उपनेते म्हणून माझ्या हातून सत्कार झाला आहे. आणि मी खास करून तुर्डेताई, मिनलताई तुर्डे ह्यांचं मी खरं अभिनंदन करतो. तसेच सगुण नाईक 89 वॉर्डाचे, तसंच राजू नाईक आणि संजय तुर्डे आहेत. परत आशिष माझा मित्र आहे आणि आशिष कुबल आहे. आणि सन्माननीय व्यासपीठ आणि माझे उपस्थित सर्व सन्माननीय शिवसैनिक बंधूंनी बघितलं. पहिली एक युद्ध संपलंय, एक आता दुसरं आपल्याला चालू करायचं आहे. चालू करायचं असं नाही की जेव्हा तुम्ही 3 नगरसेवक निवडून आणला, आता जी ती ताकद, ती लेवल आपल्याला मेंटेन करायची. फक्त आपल्याला बघायचं आहे. मी 3 नगरसेवक, मी 2 नगरसेवकांना विनंती करतो, राजनाईक तुला तर मी तुला नगरसेवक मानतोच मी, बाकी कोण मानू नका, कोण मानू, मला त्याची घेणं देणं नाही. फक्त आपल्याला काय, आपल्याला प्रत्येकाला सांभाळायचं आहे. प्रत्येक जण जवळच आहे, प्रत्येक जणांची मेहनत पाहिली आहे. आणि 89 वॉर्डमध्ये मी किती वेळपर्यंत काय करतो सगून नाही, कारण बाकीच्या लोकांना माहिती आहे. मी कधी कुठे लोकल मी ढवळाव करत नाही, कारण मला महाराष्ट्र संपूर्ण आहे. मी कुठे जातो, काय होते, कोणाला माहिती होतं, काय महत्वाची जबाबदारी असते. पण 89 मध्ये मी थांबलो होतो, 10 बार दिवस थांबलो. मला माहिती आहे कोण काय करत होतं, कोण नाही काय करत होता. माझा रिपोर्ट द्यायचा मी दिला. मला काय सांगण्यात आले की तुम्ही ते लक्ष घाला, मी घातलं नाही तर मी लक्ष घालत नाही. आणि पहिली गोष्ट, मी कोणाचं ऐकत सुद्धा नाही. माझी बांधील होती एकनाथ शिंदे साहेबांची आहे, कारण 44 वर्ष मला संघटनेत झालंय. आणि संघटना कशी बांधायची, काय बांधायची हे मला कोण शिकू शकत नाही. कारण जो बाजू 25 जिल्हे आणि 36 विधान आपण बांधू शकतो त्याची ताकद तुम्हाला काय माहिती आहे. आणि काय,
मी नेहमी पाहिलं की जेव्हा मी स्वतःशी प्रामाणिक आहे तर कसली कोणाला भीती पाहिजे. आज सामान्य शिवसैनिक महत्वाचं आहे. कोणी काय केलं ते देववरती बघतोय. कर्म कोणाला सोडत नाही. कर्म तुम्हाला भेटतोच. नाहीतर रावण तर शंकराचा सगळ्यात मोठा भक्त होता. काय झाला? आणि नेहमी मी सांगतो, ज्याला आईचं भाजलेला कळतो आणि बापाचं कमवला कळतो ना आपल्या चांगला कर्मेकर वाटतो. आणि मग कशाला ना कोणी हे केले कोणी काय केलं तर मला माहिती आहे. सगळ्यांचा वप होणार. 2-3 तारखेला सगळ्यांचा वप होणार आहे. आणि माझी खास मीटिंग आहे. आणि मला ना सामान्य शिवसैनिक महत्वाचे, हे सर्व महत्वाचे. आणि राजकारण आता तुला आणि एक मी सांगतो, तुला आठवड्यात 1 दिवस मला बसायला सांगितलं. मी कलिंगडला कधी बसेल तुम्हाला वेळ देतो, कारण मला असं इतर कामं असतात. पण मला काय संघटना मजबूत करायची, असं नाही की कोणा अविश्वास नाही. सगळे चांगले लोक आहेत. कार्यकर्ते कसे वाढतील, कार्यकर्त्यांची कसं काम होतील ते महत्वाचं आहे. आणि आज मी पाहिलं ना, आज हे जे दोन्ही नगरसेवक निवडून ते निवडून ना आले, तुम्ही नगरसेवक झाले. जेवढा त्यांचा तुमच्यावर अधिकार आहे तेवढा तुमचा तो त्यांच्यावर अधिकार आहे. आणि मी सांगतो, वरिष्ठांना सांगतो, कुठलं राजकारण करू नका, प्रामाणिक राहा. आणि प्रोटोकॉल मी प्रत्येक तिथे विभाग प्रमुख शाखा प्रमुख सगळ्या सांगतो, प्रोटोकॉल मेंटेन करा. प्रत्येकाचा मान सन्मान व्हायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सन्मानित करता तेव्हा आपण देखील सन्मानित होतो. आणि कशाला हा त्याचा काय करायचं आहे हो? आयुष्य एक प्रश्न आहे, त्याला कधी तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. आणि मृत्यू उत्तर आहे त्याला कधी प्रश्न विचारू शकत नाही. मग कशाला कोणाबद्दल काय करायचंय? रात्री बिछावर पडले झोप यायला पाहिजे. मी सुखी आहे. मी कुठल्या आशा पिढीवर जगत नाही आणि स्वप्न बघत नाही. मला 2 वार आहे मंत्रालयामध्ये, बाळासाहेब भवनमध्ये 2 वार माराडला आहे. मला भेटायला एवढी गर्दी असते. मी लोकांची कामं करतो. मी माझ्या बायकोला सांगतोय, जगात इतरांची एवढे दुःख की माझे दुःख मानायला काय नाही. आणि त्या दुःखाचं मी निर्णय करतो. मी समाधान घेऊन बघतो. आणि माझी ताकद सांगतो, जेवढी मंदिर आहेत ना, शिर्डीचं मंदिर बघा, नंतर आपलं सिटी बँक मंदिर बघा, महालक्ष्मी प्रसाद घेताना तारीख मी टाकायला लावली, ती माझी ताकद आहे अरुण जगतापची. मोठेपणा नाही. मोठेपणा कसं सांगायचं, पेडणेकर साहेब ओळखतं, आशिष भोसले ओळखते. मी कधी ढवळप करत सुद्धा नाही. पेडणेकर किती वेळा आपण भेटू ना भेटलो, मला माहिती आहे ना काम करतात. पण मी जर प्रोटोकॉल मी शिकवायला लागलो तर सर्वांना भारी पडणार. आणि मी तर तुला ओपन चॅलेंज देतो, माझी तक्रार कोणाकडे करा तिथे सांगतो मी. मला कार्यकर्ता महत्वाचा आहे. मला माहिती आहे जगात 100% समाधान कोणाचं होऊ शकत नाही, पण आपण प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे. ज्यांनी रामाला आणि श्रीकृष्णाला सोडलं नाही, तुम्हाला मला कोण सोडणार नाही. नाहीतर रामाची कुंडली पाहिल्यावर सांगितलं 1000 वर्षात असा कोण माणूस होणार नाही. काय झालं, 14 वर्ष वनवासात जाऊन आला ना, तो त्याचा त्याग आहे. राम जोपर्यंत अयोध्यात होता, राजा होता, युवराज होता, पण 14 वर्ष वनवासून जाऊन आला तो मर्यादित तो भगवान राम झाला, तो त्याचा त्याग आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांचा त्याग आहे. मी नेहमी जेव्हा भाषण करतो बोलतो की जेव्हा तुम्हाला कंटाळा आला, जर मला वाटलं अरे मी आता कंटाळा खूप थकलो नाही, मग शिंदे साहेबांचं बघा ना, 24 तासामध्ये 21 तास काम करतात. त्या पायाला भिंगरी लागलेल्या आहे. मग आपण काहीच करत नाही ना. ठीक आहे, ही मीटिंग ती हे चालू राहणार ना. समाजकारणाचा वसा केला आणि मग थकू नाही शकत. आणि मी नेहमी सांगतो, म्हणून मी जेव्हा ह्या कलीला ह्याच्या बसत होतो, तो लोक बोलतात साहेब तुमचा चेहरा एक हसरा बिंदास राहतात. तुला काय नाही, स्वामी बसले आपले आणि कसली चिंता नाहीये. प्रॉब्लेम जगात सर्वांना असतो. त्याला वाटतो की हा सुखी आहे, ह्याला वाटतो हा सुखी आहे. पण मी नेहमी सांगतो कि अपने ईश्वर को ये मत बताओ कि तुम्हारी तकलीफ कितनी बड़ी है, तुम्हारी तकलीफ को ये बताओ कि तुम्हारा ईश्वर कितना बड़ा है. आणि अरुण जगताप ईश्वर खूप मोठा आहे. कोणी दाखवा, अरुण जगताप हात दाखवा, हे मी सांगतो. बाळासाहेब मला भंडार माणूस बोलवतोय, कारण काय मेहनत आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व उसने मिळत नाही, ते स्वतः निर्माण करायला लागतं. आम्ही सो करतो उभं राहिलं. आज हे नगरसेवक निवडून आलेत. तुंडे ताई आहे, परत सगुण नाईक आहे, आज राजू नाईकचं निवडून मी मानून चालतो. आज सगळ्यांची तुमची सर्वांची मेहनत आहे. तुम्ही हाताने यांच्याकडे येऊ शकता. फक्त आपल्याकडे होतं काय, 100% समाधान आपण कोणाची करू शकत नाही. कारण ह्या जगात एवढे प्रॉब्लेम आहे, लोक एवढे अपेक्षा देतात.
पण आज तुम्ही बघा एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा बघा. मला माहिती आहे काय प्रॉब्लेम काय टेन्शन आहे. आज 90 मधून 29 नगरसेवक निवडून आले. साहेब नाराज आहे, बहुतेक ओप होणार आहे. माझी 2 तारखेनंतर मीटिंग आहे माझी. कारण एक नाही ना, मी कुठे काय फिरत होतो ह्यांना सर्वांना माहिती किती कुठे काय फिरत होतो. मी कोणाला सांगत नाही, मी माझं काम करतोय. पण जेव्हा मी कलितामध्ये फिरत होतो ना, जेव्हा फिरलो, एक सामान्य कार्यकर्तो, गरीब महिला पुरुष, त्यांच्याकडे आपल्याला काहीतरी करायचं आहे. जेव्हा मी इतर कोणतं करायचं आणि मी काय मेहरबानी करत नाही आहे ना. पेडणेकर साहेब आणि तुम्हाला सांगतो काहीतरी आपण करू शकतो ह्याच्या विक्री. कारण माझी ताकद खूप काय मोठी आहे. जेव्हा मी 25 जिल्हे 36 विधानसभा पाडतो, कोण बॅकिंग काय नाही. एकनाथ शिंदे साहेब अरुण जगताप माहिती आहे. म्हणून जे पेडणेकर साहेब बोलले ना, विश्वास बघायला अर्धा तास लागतो, अर्धा सेकंड लागतो, लिहायला अर्धा सेकंड लागतो, पण मिळवा आयुष्य घालायला लागतो. तो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला, तोच विश्वास आम्ही तुमच्यावर ठेवला. अडचण प्रॉब्लेम असतात ना, तुम्ही त्याला येऊन सांगा ना, असं नाही. पण होतं काय माहिती आहे काय, आता पेडणेकर मी घराचा अध्यक्ष आहे. कसं असं माहिती आहे काय, लोकांना वाटतं की आपल्याकडे न्याय लगेच मिळतो आणि आपण सगळे फिरून येतो. आणि एक सांगतो, हे तुम्हाला चॅलेंज देतो, अरुण जगताप नामी काफी आहे. किती जण बिल्डरला मी टाकल्या आतमध्ये, डॉक्टरला आतमध्ये टाकल्या. मी काही मोठ्याला सांगत नाही, कारण माझा बॉस कोणा साहेबांना माहिती आहे मी कुठे जातो. काही जण कक्षात ढवळवळ करून ते साहेबांनी त्यांना काय सांगितलं. आणि हे का मला शिकवणार संघटना हो, जो कोळून प्यायला 44 वर्ष मायमध्ये शाखाप्रमुख होतो, दर्ग्याची इथे हे सगळं पाहिलं. आणि वकिली व्यवसाय, क्रिमिनल कोर्टात वकिली व्यवसाय करतोय. पण काय आलं, जेव्हा मी फिरलो तेव्हा वाटलं की आपल्याकडे काहीतरी करू शकतो. ठीक आहे, आता विभागप्रमुख पेडणेकर जी आहे, नंतर भोसले मॅडम आहे, टीम वर्क आहे. तुम्ही हे बोलू शकता मी एकटे काय करू शकतो. मला माहिती आहे त्रास किती आहे. आणि कसं तेव्हाचं राजकारण, आताचं राजकारण खूप वेगळं आणि पुढचं राजकारण खूप वेगळं होणार आहे. म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट घरी येऊन चालू शकत नाही. पण जसे पेड 2/29 आपल्याला तयारी करायची, तो शिंदे साहेबांना तो विश्वास द्यायला लागणार. आणि विश्वास कोणाच्या जीवावर देऊ, तुमच्या जीवावर. आणि मी कधीच कोणाची तक्रार केली काय केली नाही, काय केली नाही. मी फक्त माझे शब्द हे मांडतो, माझं मी काम करतो. आणि खरंच सांगतो की भोसले मॅडम की तुम्ही एक चांगला निर्णय घेतला, यांचा सत्कार केला तुम्ही, एक दिवस चांगला निवडला तुम्ही. आणि खरंच तुम्ही आणि त्या संदीप नवरा बायकोचा सत्कार मी केला, हे मला बरं वाटलं. की त्या तुमचा सत्कार होणं बरं. पण काय झालं माहिती आहे काय पेडणेकर साहेब, आता बघा थोडे मिस्टेक झाले, त्यांचा मिस्टरांचा सत्कार झाला. आता गणेश यांची सवूट नाईकची मिस्टर समोर उभी बसली आहे. आता चित्कार जळला तर माझी खाट टाकतील, मग पेडणेकरात तिचा सत्कार करून टाका. घ्या बरोबर म्हणून बोललो ना, बोलले ना काय पाहिलं. आणि कसं मी बोललो टीम वर्क आहे. जेव्हा मी तुम्हाला सन्मान करतो, मी सुद्धा सन्मान होतो द्या पेडणेकर करा. का असं वाटतं कलिमा विधानसभा देव खूप खुश आहे. म्हणून काय असं तुम्हाला मी यांना बोलतो ना नेहमी की आपल्याला, आणि खरी कल्याणची टीम एवढा काय मोठं नाही की कल्याणची टीम सर्व चांगली आहे, महिला पुरुष चांगली आहे, मध्यमवर्गीय गरीब आहे. काहीतरी यांना पेडणेकर आपण काही मार्ग काढू, काहीतरी करू शकतो. माझी मी ताकद वापरू शकतो. खूप गोष्टी आहे. त्याविषयी तो मी कुठल्या जे कार्यक्रम होता हंसपूर्वाची मेसेज भेटली आणि जेव्हा भाषण तुलना साहेब तुम्हाला भेटायचं आहे, मला आम्हाला लेडीजचे तुम क्या कर सकते बोलू. पण त्याला मला तेवढा असा वेळ मिळत नाही, कारण आमच्या ह्याला माझं आदन जरी असतं, कधी काय बोललेलं कधी काय सांगता येत नाही, समजली की नाही. पण ठीक आहे, समाधानी आहे. आणि कसं असतं, ही सगळी टीम आहे, त्यांना मदत करा. आमच्यामुळे तुम्ही मोठे आहे, तुमच्यामुळे आम्ही मोठे होऊ, आपल्यामुळे संघटना मोठे करू. कारण संघटना कोणामुळे थांबत नाही. आज मी नाही तर उद्या कोण आणून एकटा उभं आहे. पण काय कार्यकर्ता महत्वाचा आहे, तेव्हा असं होतं आज होतं उद्याचं महत्व आपल्याला आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुम्ही आल्याबद्दल आणि खरं या नगरसेविकांचा ग्रुप वाढवल्याबद्दल. आणि पेडणेकर साहेब आता आले, ठीक आहे, ते दुसरे कार्यक्रम होते, सगुण नाईक आलं, राजू नाईक आले, कुबल आले. कुबल
तू बारीक आहे पण तुझ्या ती माहिती ताकद किती एक आहे. आणि एक आहे मी त्या राजीव नाईकला बोलणं थोडा बारीक हो कारण तू तुला धावायचं आहे. समजली की नाही असं आहे. पण ठीक आहे टीमवर्क आहे. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय जय महाराष्ट्र. आयोजन केलं आपल्या कलिना विधानसभेच्या महिला विभाग प्रमुख सौ अश्विनीताई भोसले यांना मी विनंती करेल की आभार प्रदर्शनवर आम्हाला बोलायचं आहे आणि थोडंसं तुमचा सुद्धा अनुभव सांगायचा आहे. जमलेल्या सगळ्या माता भगिनींना व माझ्या भावांना सस्नेह जय महाराष्ट्र. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर व हिंदू हृदय सम्राट आपले सगळ्यांचे आराध्य दैवत शिवसेना मुख्य प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज हा जो सरकार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे, खरं सांगायचं संकल्पना फक्त माझी नव्हती पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची होती. हा निर्णय हा एकटीने न घेता माझ्या सगळ्या महिला पुरुष कार्यकर्त्यांच्या बरोबरीने घेण्यात आलेला आहे. त्याचा मान उपस्थित व्यासपीठावर सगळ्यांनी ठेवला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. सर्वप्रथम मी अभिनंदन करेन नारी शक्तीचा. मीनलताई, तुमचे खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही कुठल्या परिस्थितीत निवडून आलेल्या आहात ह्याला मी साक्ष आहे. आपलाच आपला घात करतो ह्याचं जिथं जागतं उदाहरण जर आपण म्हणालो तर ते मीनलताईंच्या वॉर्डमध्ये होतं. कारण का शिवसैनिकांनीच शिवसैनिकांच्या विरोधात बंड पुकारला ह्यापेक्षा मोठ्या खंताची बाब नाही. मला नक्कीच विश्वास आहे की ह्या कालावधीमध्ये, या इलेक्शनच्या कालावधीमध्ये, ह्या कार्यकर्त्यांच्या जिद्दीच्या कालावधीमध्ये आणि स्वतःचं महत्त्व, स्वतःची इमानदारी सिद्ध करायच्या कालावधीमध्ये जे पात्र झाले त्यांना नक्कीच आम्ही सगळेच व्यासपीठावर उपस्थित सगळेच डोक्यावर घेऊन बसणार आहोत. परंतु ज्यांनी दगाफटका केला, ज्यांनी कळत न कळत शिवसेनेला दगाफटका करायचा प्रयत्न केला, आम्ही मानत असलेल्या खऱ्या अर्थाने मित्र पक्षाचाही दगाफटका करायचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना शासन हे नक्कीच घडणार आहे. त्यानंतर दुसरा अभिनंदन सगुण काकांचं. सगळे तुम्ही दादा म्हणता, मी काका म्हणते, कारण लहानपणापासून त्यांच्याबरोबर मी माझ्या वडिलांबरोबर ते काम करत असल्या कारणाने त्यांना काकाच म्हणत आलेली आहे. त्यांचाही संघर्ष ज्या पद्धतीने झाला, ते आले तेव्हा त्यांनाही खूप संघर्ष करावा लागला. कारण हो, आज व्यासपीठावर मान्य करायला हरकत नाही की उबाटाच्या समोर शिवसेना थोडीशी मनुष्यबळाने कमी पडत होती, पण जिद्दीने कमी पडली नाही. काका तुम्ही हे मान्य करा. त्यांचा संयमी स्वभाव, निरीक्षण करण्याचा स्वभाव आणि सगळ्यांना आपलंसं करून घेण्याचा स्वभाव, मला वाटतं काका ह्या एकाच तुमच्या प्लस पॉईंटमुळे आज तुम्ही बलाढ्य आमदाराला सुद्धा चितपत केलं, त्याबद्दल मला सगळ्यात जास्त अभिमान आहे. त्याचनंतर दोन निवडून आलेल्या उमेदवारांपेक्षा जास्त अभिनंदन, जास्त पाठ थोपटायचं काम मी करेन तर ते राजूदादाचं करेन. त्याचं कारण असं आहे, खरंच खूप कमी वेळ तुम्हाला भेटला, खूप कमी वेळ भेटला. मीनलताईंबरोबर दादा होते, त्यांचा एक मोठा अनुभव आहे तोरडेदादांचा. सगुणदादांच्या बरोबर त्यांचा स्वतःचा अनुभव होता, काकींचा अनुभव होता आणि बाकी पदाधिकारी पण बऱ्यापैकी त्यांच्याबरोबर होते. पण तुम्हाला अखंड घडी जी आहे ती नव्याने बसवावी लागली. असणारे पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला किती ॲक्सेप्ट करतील ह्या भीतीने तुम्ही सर्वप्रथम आलात, परंतु मला त्याही वेळेला मी तुम्हाला हा विश्वास दिला होता आणि नक्कीच तो विश्वास सार्थ झालेला आहे की शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने तुम्हाला मनापासून दादा मानली, मनापासून परिवाराचा एक भाग समजलेला आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिकाने तुम्हाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. तुम्हालाही कुठे खंत नसेल असा माझा विश्वास आहे.
कुबल दादा, तुम्ही नेहमी म्हणता आम्ही गल्लीमध्ये लढाई करतो, आम्हाला स्टेज जमत नाही. खरं आहे, त्याचं प्रत्यक्षात मी बघितलेलं आहे की तुम्ही खरंच गल्लीमध्ये लढाई करता, परंतु गड राखायची जी मेहनत आहे ती तुम्ही खऱ्या अर्थाने केली. पैसा बोलला, दादा बोलले ती गोष्ट खरं आहे. आज इथे व्यासपीठावर उपस्थित सगळे आहेत, पण सगळ्यात मोठी किंमत जी लागली ती राजू दादाची लागली. कारण विरोधी पक्षाच्या उमेदवाराने जिथे 80,000ही कधी आपल्या लोकांवर खर्च केले नव्हते, तिथे राजू दादाची किंमत 8 करोडची लागली. याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर मार्गदर्शक म्हणून म्हणेन की सगळेच माझे कार्यकर्ते आज माझ्याबरोबर होते. आपले विभाग प्रमुख तेवढा वेळ देऊ शकले नाहीत, कारण काकी म्हणजे त्यांच्या मिसेस सुद्धा इलेक्शन लढत होत्या, पण त्यांचं इलेक्शन सुरू व्हायच्या अगोदरचं जे मार्गदर्शन होतं ते आपल्या सगळ्यांनाच मोलाचं ठरलं, याचा मला पूर्ण विश्वास आहे. विधानसभा प्रमुख मामा राजा साळवी, महिला विधानसभा प्रमुख संगीताताई चव्हाण, विधानसभेची अखंड टीम, संघटिका, माझ्या सगळ्या महिला शाखा प्रमुख, पुरुष शाखा प्रमुख, सगळ्यांनी आपल्या आपल्या कामाला न्याय दिलेला आहे, पूर्ण जोमाने मेहनत केलेली आहे. पण त्याचबरोबर कालच्या मीटिंगमध्ये मी फक्त महिलांना बोलली होती, आता पुरुषांनाही म्हणते, आठवड्यावर अजून आराम करायचा आहे, नंतर खूप मोठी लढाई लढायची आहे, कारण विधानसभा येणार आहे. आपण खूप पॉझिटिव्हली प्लसमध्ये आहोत. 8,000 तिथे, 8,000 इथे, 7,000 इथे काकींचे, अशा पद्धतीने आपण ऑलरेडी जवळजवळ अर्धी युद्ध आपण जिंकलेलो आहोत. फक्त अर्धी युद्ध आता जिंकायची आहे आणि त्यामध्ये सहकार्य करण्यासाठी आपल्याकडे माजी नगरसेवक आहेतच, त्यांचा अनुभव आपल्या पाठी येणार आहे. आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते आपण एकत्र मिळून नक्कीच 2029चा आमदार हा 2000% शिवसेनेचाच असेल, शिंदे साहेबांचाच असेल. आणि आज आमदाराच्या वॉर्डला आपण खिंडार पडलेली आहे. उद्या उबाटा मशालीने जाळून शिवसेनेचा धनुष्यबाणाचा आमदार आपण बसवणार आहोत, याची मला पूर्ण खात्री आहे. त्याचबरोबर उपस्थित तुम्ही सगळ्यांचे मी ते खूप खूप आभार मानते की तुम्ही वेळ काढलात आणि इथे या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, सहकार्य दिलं. आपल्या घरचं सत्यनारायण असल्यासारखे तुम्ही सगळेजण राबलात. प्रत्येकाने खारीच्या वाटेने म्हणतात ना, थेंबे थेंबे समुद्र साधते, त्या पद्धतीने प्रत्येकाने आपापलं मोलाचं काम केलेलं आहे आणि आज या कार्यक्रमाला रूपरेषा आलेली आहे, हा सन्मान दिलेला आहे. या सगळ्या सन्मानाबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप हार्दिक आभार आणि धन्यवाद. आणि तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवरांचं प्रबोधनपर चांगलं मार्गदर्शन झालं. काही कठोर निर्णय घेण्याची सुद्धा त्यांनी आम्हाला वचनं दिलेली आहेत. आम्ही या विधानसभेचे शिवसैनिक या नात्याने आम्ही सुद्धा तुमच्या शब्दासाठी वचनबद्ध आहोत.